Normally, how the fertilization happen? When the semen or sperm from the male is enter into the uterus through the vagina, and oocytes from ovary, they get fertilized at oviduct, and that oviduct, that fertilized zygote is developed up to the sixth day and attached at uterus. It is a normal process of fertilization or implementation of the एम्ब्रिओ. हे इन जनरली असं होतं. पण इन केस ओव्हरीज हॅव मोर स्टिम्युलेशन, ह्या ओव्हरीला स्टिम्युलेशन जास्त झालं किंवा बाय नेचर इथून एक oocyte बाहेर पडला, दुसरा oocyte ह्या साईडनी किंवा दोन्ही oocytes एकाच साईडनी बाहेर पडले आणि ह्या ठिकाणी आलेले स्पर्म, हे स्पर्म प्रत्येक स्पर्म ह्या ह्याच्यावरती हा समजा oocyte, ह्या oocyteला एक स्पर्मनी एंट्री केली, दुसऱ्या oocyteनी दुसऱ्या स्पर्मनी एंट्री केली आणि दोन एम्ब्रिओ तयार झाले झायगोट फॉर्म होऊन. तर हे दोन युटरसमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होतात आणि हे डेव्हलप होऊन जे ट्विन्स तयार होतात त्या ट्विन्समध्ये काय असणार आहे, समजा हा एक्स वाला एक स्पर्म आहे आणि ही एक्स वाला oocytes आहे, बरोबर. यांचं मिलन होऊन एक्स काय झाली, फिमेल तयार झाली. आणि दुसऱ्या केसमध्ये वाय वाला स्पर्म आणि ह्या एक्स हा ह्या साईडचा एक्स असेल, या दोघांचं मिलन होऊन एक्स वाय काय तयार होणार आहे, मेल बेबी तयार होणार. मग हे आणि हे ट्विन्स दिसायला सारखे असणार का, कोण सांगेल? नो. कारण तुम्हाला मी जेनेटिक मटेरियल कॉम्बिनेशन वेगवेगळं असतं, कारण दोन स्पर्म वेगवेगळे आहेत, दोन oocytes वेगळे आहेत, दोन्हीच्या कॉम्बिनेशननी दोन वेगवेगळे बेबीज तयार झाले, ह्याला डायझायगोटिक ट्विन्स म्हणतात. पण इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये काय होतं की ह्या ठिकाणी जेव्हा हे फर्टिलायझेशन होणार आहे, जर फर्टिलायझेशन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये डिव्हिजन होतं, ह्या oocyte आणि स्पर्म याच्या फर्टिलायझेशन त्याचं डिव्हिजन होतं आणि डिव्हिजन होऊन काय तयार होतं, दोन झायगोट तयार होतात आणि दोन बेबीज तयार होतात. पण ह्यामध्ये एक्स असतो, ह्याचंच डिव्हिजन होतं किंवा ह्या एक्स वायचंच डिव्हिजन होतं, त्यामुळं ह्यांचे सेक्स सेम असतात. जे मोनोझायगोटिक ट्विन्स असतात ते दिसायला आयडेंटिकल असतात आणि त्यांचे सेक्स सेम असतात, म्हणजे दोन्ही बाळ मुलीच होतील किंवा दोन्ही बाळ मुलगा होईल. इन केस ऑफ डायझायगोटिक त्याच्यामध्ये दोन्ही मुलं होतील किंवा एक मुलगा एक मुलगी होईल. लक्षात येते का, कळलंय का? सर मला एक क्वेश्चन आहे, समज डायझायगोटिक ट्विन्स मध्ये दोन्ही सोबत मुलं किंवा दोन्ही सोबत मुलीच झाली तर ते दिसायला वेगळेच असणार ना? थोडेफार वेगळे असतात, एवढे आयडेंटिकल नसतात, जुडवासारखं नाही. कारण त्यांचा काय कॉम्बिनेशन वेगळं आहे, स्पर्म वेगळा आहे आणि oocytes वेगळा आहे. लक्षात येते का? हो सर. आणि दुसरा अजून एक प्रॉब्लेम तयार होऊ शकतो, तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला मी काय सांगितलं की ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी काय फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे तर लगेच अटॅच होतं का जाऊन? नाही. किती दिवसानंतर? 6 डे नंतर, बरोबर. 6 डे नंतर अटॅच होणार आहे. पण मीन वाईल ह्या एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना, म्हणजे झायगोट टू एम्ब्रिओ म्हणजे हे साधारण 16 सेलचा एक छोटासा गोळा तयार होतो, यामध्येच डिव्हिजन होतं ड्यू टू सम चेंजेस, आणि डिव्हिजन होऊन दोन बाळ तयार होतात. पण त्यामध्ये आता ह्या बाकीच्या केसमध्ये मोनोझायगोटिक डायझायगोटिक मध्ये कसं असतं, त्यांचा ह्या युटरसला ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ते अटॅच असतात. पण ह्यामध्ये दोन्ही बाळ एकमेकाला अटॅच असतात, म्हणजे त्यांचे अम्बिलिकल कॉर्ड वगैरे हे एकमेकाला जोडलेले असतात. अशी बाळांचे फोटो तुम्ही पाहिले असतील, त्याला सायमी बेबीज म्हणतात. म्हणजे ते कधी होतं, म्हणजे झायगोट फॉर्म झाल्यानंतर जेव्हा एम्ब्रिओ डेव्हलप होतो त्यावेळेस, म्हणजे हे दोघांचे हेड वेगळे, पोट एकच, म्हणजे किंवा लक्षात आलं का, त्यांची दोघांची पोट एकमेकाला अटॅच असतात आणि हेड वेगळे असतात, तिला सायमी बेबीज म्हणतात. हे पण ट्विन्स असतात, पण ते मग त्यांना सेपरेट करावं लागतं. हे कळलं का? आता बुक्स मध्ये काय दिले ते वाचवता. हे बघा, ह्या दोन मुली आहेत,
Two embryo develop simultaneously in same uterus and thus two offsprings are delivered simultaneously. Offspring म्हणजे बेबीज, हा, कन्फ्यूज होऊ नका. Such offsprings are called twins. म्हणजे जेव्हा दोन एम्ब्रियो डेव्हलप होतात, सिंपल, when two embryo develop simultaneously in the same uterus and these two offsprings are delivered simultaneously, such offsprings are called twins. म्हणजे जेव्हा युटरस मध्ये दोन एम्ब्रियो डेव्हलप होतात तेव्हा त्यांना ट्विन्स म्हणतात. Many couples have twins. There are two main types of twins: monozygotic twins and dizygotic twins. Monozygotic twins are formed from the single embryo. कळते का? During early period of embryonic development, within 8 days zygote formation. Okay. Cells of this embryo divided into two groups. आलं लक्षात? त्यानंतर दोज हो सर. टू ग्रुप्स डेव्हलप. आता हे कळलं का मोनोझायगोटिक? त्यानंतर हो, दोज सर. टू ग्रुप्स डेव्हलप ॲज टू सेपरेट एम्ब्रिओज अँड thus मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म. म्हणजे दोन एम्ब्रिओ डेव्हलप होऊन मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात. सच ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. कळलं का? हो सर. ते जेनेटिकली सेम असतात. पण ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं ह्याला मारलं की त्याला असं काय होत नसतं बरं का. ह्याला मारलं की त्याला लागतं असं दाखवलं ना जुडवामध्ये. पाहिले का तुम्ही? येस. तसं काय होत नसतं. ड्यू टू पिक्चर मध्ये काही दाखवतात. ड्यू टू धिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन देअर अपीअरन्स अँड देअर जेंडर. जेंडर म्हणजे सेक्स, म्हणजे ते असले तर दोन्ही मुलंच असतील किंवा असले तर मुलीच असतील. दॅट इज बोथ विल बी आयदर बॉयज ऑर गर्ल्स. कळलं का? हो सर. In case of, इथं बघा, in case of monozygotic twins, if the embryonic cells are divided into two groups 8 days after the zygote formation, there is a high possibility of formation of conjoined twins, Siamese twins. कळलं का हे? Such twins are born with some part of the body joined to each other. Some organs are common in such twins. कळलं का? म्हणजे कधी कधी हो सर, कळालं. दोघात एकच हार्ट असतं, दोघात एकच स्टमक असतं, त्यावेळेस त्यांना सेपरेट करून सेपरेट करून त्यांना किती दिवस असं ठेवणार, त्यांना सेपरेट करून जीवन द्यावं लागतं. हार्ट वेगळा एकच असेल तर मग प्रॉब्लेम येतो. सियामीज बेबी ते कसं सेपरेट कसं शक्य आहे? आता इतकं सायन्स डेव्हलप आहे ना की जर बाकी हार्ट वगैरे वेगळं वेगळं असेल तर सेपरेट करू शकतात. मग आर्टिफिशियली दुसरा स्टमक असेल तर स्टमक वेगळं हे करून, पण त्या बेबीचं जगणं खूपच अवघड असतं. कारण खूपच दोन्ही ऑर्गन जर सेम असतील, हार्ट सेम असेल, स्टमक असेल, तर त्यांना अवघड आहे पुढं सस्टेन होणं. आता दुसरा बघा, ऑकेजनली टू oocytes आर रिलीज फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमेन अँड बोथ oocytes आर फर्टिलाइज्ड बाय टू सेपरेट स्पर्म्स अँड thus टू झायगोट्स आर फॉर्म. कळलं काय? Two embryo are formed from those two zygotes and both of those embryos are separated, implanted in the uterus and thus dizygotic twins are delivered after complete development. Such twins are genetically different and may be same or different gender. कळलं का? तर आता तुम्हाला दुसरं एक सांगतो. म्हणजे त्यांचे सेक्स वेगवेगळे असू शकतात किंवा सेम असू शकतात. आता काय होतं की ज्यांना म्हणजे रिप्रोडक्शनला प्रॉब्लेम आहे त्यांना डॉक्टर लोक औषधं देतात किंवा ज्यांना टेस्ट IVF करायचं आहे त्यावेळेस आता प्रत्येक वेळेस किती एकच oocyte बाहेर पडणार आहे ना, मग डॉक्टर लोक त्यांना इंजेक्शन देतात आणि इंजेक्शन दिलं की खूप खूप ओव्हरीज मध्ये खूप खूप oocytes तयार होतात. इन दॅट केस म्हणजे ज्यांना मुलं होत नाही त्यांना जर बाहेरून इंजेक्शन वगैरे दिलं तर त्यांच्यात एकाच वेळेस 2-2 oocyte तयार होतात आणि त्यांना ट्विन्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. लक्षात आलं का? बाहेरून औषधं दिली, या युटरसला जर स्टिम्युलेट केला तर इकडून आणि म्हणजे सर म्हणजे त्या एका फिमेलला बाळ होणार नाही तरी आपल्याला म्हणजे बाय द इंजेक्शन मध्ये करता येतं का? म्हणजे आता काही लेडीजला ते सांगतो ना, काही लेडीज मध्ये हे oocytes मोठे होत नाहीत, म्हणजे फुटतच नाही. त्यांना मग डॉक्टर लोक इंजेक्शन देतात. पण काय होतं ह्या इंजेक्शनचा परिणाम, एका वेळेस मल्टिपल oocytes तयार होतात
मग अशा अशांनाच जर मल्टिपल ओसाइट तयार झाले तर त्यातले दोन दोन अटॅच होऊन ट्विन्स होण्याचे चान्सेस जास्त आहे. कळलं का तुम्हाला? येस. पण बाय नेचर कधीतरी हो सर. एखाद्याला ट्विन्स होतात. मग ते 3 मुलं वगैरे पण असा प्रकार असतो. थर्ड 3 बेबीज वगैरे ट्रिपलेट फॉर्म मध्ये असं. हे कळलं का तुम्हाला ट्विन्स? हो सर. आता हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ते आपण थोडक्यात घेऊ. अ पर्सन आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, अ पर्सन स्टेट ऑफ बिंग फिजिकल. आता हे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेल्थ? त्याचं आता हे बघा. अ पर्सन स्टेट ऑफ बिंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड हेल्थ. म्हणजे व्हॉट इज हेल्दी पर्सन, म्हणजे कुणाला हेल्दी म्हणायचं? तो फिजिकली मेंटली स्ट्रॉंग आहे त्याला म्हणायचं. तर आता नवीन कन्सेप्ट ऍड केलेले आहे. फिजिकली म्हणजे बॉडी चांगली आहे, मेंटली हे आहे, आणि सोशल सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड हेल्थ. सोशल म्हणजे समाजामध्ये राहताना, म्हणजे शेजाऱ्यांशी राहताना, एकमेकाशी बोलताना, हे सगळ्याचं कॉम्बिनेशन मेंटल, सोशल आणि हे फिजिकल, त्याला हेल्दी म्हणतात. कळलं का? हु इज अ हेल्दी पर्सन? अ पर्सन स्टेट ऑफ बिंग फिजिकल म्हणजे सोशल स्ट्रॉंगनेसचा काय संबंध याच्यामध्ये? सोशल स्ट्रॉंगनेस म्हणजे तुम्हाला हेल्दी, आता तुम्ही सगळे, तुम्हाला तुमचे ब्लड रिपोर्ट चांगले आहेत, मेंटली चांगले, फिजिकली चांगले, पण सोशली तुम्ही कुठंच डेव्हलप होत नाही, म्हणजे सोशली कुठंच तुम्ही एंगेज होत नाही, तर दिस इज नॉट हेल्दी. म्हणजे कुठं फंक्शनमध्ये जात नाहीये, 4 लोकांच्यात फिरत नाहीये, तुम्ही एकटेच एकटेच राहता, तर हे दिस इज नॉट हेल्दी. आता हे नवीन आलंय, पहिलं नव्हतं सोशल. आफ्टर स्टडीज असं लक्षात आलं की माणूस सोशल असला पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या फंक्शनमध्ये. आता तुम्ही बऱ्याच दिवस स्कूलमध्ये नाही गेला तर तुमचा सोशल अपीअरन्स कमी होत जाईल. ऑनलाईनली असं वाटतंय का तुम्हाला कमी झालाय? हा, मग तुम्हाला सोशली तुम्ही कमी कमी होत जाणार जर तुम्ही ऑनलाईन, म्हणजे तुमचे इंटरॅक्शन नाही होणार. आणि तुम्हाला ह्या एज मध्ये आता मोबाईल देत असतील ह्याला स्टडीसाठी, नाही तर तुम्हाला मोबाईलही वापरायची परमिशन नसेल, बरोबर ना? काय मोबाईल तुमच्याकडं? स्टडीसाठी मोबाईल असेल ना, मग तुमचं सोशली स्टडीसाठी हा, मग तुमचं सोशल स्ट्रॉंगनेस म्हणजे सोशल अपीअरन्स कमी झाला की तुम्ही हेल्दी राहू शकत नाही. कारण ह्युमन बिईंग इज सोशल ॲनिमल. माणूस हा सामाजिक समाजाशी मिसळून राहणारा ॲनिमल आहे. कुठलेही प्राणी बघा, ऑल ॲनिमल्स काही सोडले तर ते ग्रुपनी राहतात. तुम्ही बघितले ना, पण ते लायन वगैरे ते नाहीत राहत, पण बाकीचे ग्रुपनी राहतात, कारण ते सोशल असतात. ओके. In our country there seems to be a lack of awareness regarding reproductive health due to the various reasons like social customs, traditions, illiteracy, shyness, etc. Especially there seems to be indifference towards the reproductive health of women. आता ह्यांनी काय सांगितलं की आपल्या आपल्या कंट्रीमध्ये ह्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या संदर्भात जास्त बोललं जात नाही किंवा अवेअरनेस कमी आहे. कारण आपल्याकडचे ह्या विषयावर बोलायचं नाही, ह्या विषयावरती जास्त ओपनली बोललं जात नाही, किंवा आपल्या परंपरा असतात, ट्रॅडिशन्स म्हणजे परंपरा, की त्या परंपरा पाळून राहायचं. त्याच्यामध्ये त्यानंतर इलिटरसी म्हणजे शिक्षणाचा अभाव, शायनेस म्हणजे लाज नाही, म्हणजे तुम्ही नको आपल्याला कशाला विचारायचे. हे जे असे वेगवेगळे जे प्रकार आहेत, यामुळं आपल्याकडे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमेन, स्पेशली वुमेनमध्ये त्यांना रिप्रोडक्टिव्ह हेल्थ नसते. म्हणजे आता ह्याच्यापूर्वी कसं होतं, बिफोर द 18 इयर्स म्हणजे मेनार्की कधी होते, मेन्सेस चालू होतात 12, त्याच्या अगोदरच लग्न व्हायचे. म्हणजे काहीच्या वेळेस तर लग्न पाळण्यातच ठरायचे, जन्मलं की लग्न ठरवायचे. अजूनही राजस्थानमध्ये पाळण्यात लग्न होतात, म्हणजे जन्मल्याच लग्न ठरवतात. आणि त्यानंतर जेव्हा तिला मेन्सेस चालू होतात तेव्हा तिचा जो कोणी हजबंड आहे ठरलेला अगोदर, तिला माहीत पण नसतो, तो घेऊन जातो. म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं, हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप झालेले नसतात, युटरस, त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहिली की परत त्यांच्या हेल्थला प्रॉब्लेम येतात. लक्षात येते का तुमच्या? म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपल्याकडं जास्त त्याच्याकडं लक्ष दिलं जात नाही इंडियामध्ये. त्याच्यात बरीच कारण आहे, सोशल कस्टम्स, म्हणजे सोशल आपल्या जे आपण सामाजिक बंधन आहेत, की काय ठिकाणी मुलगी 18 वर्षाची झाली की लगेच लग्न लावून देतात, मग पुढचं तिला माहीत नसतं.
हे अशा ज्या गोष्टी आहेत. किंवा आपण हा जो आता टॉपिक शिकतोय ना, व्हॉट इज अ मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये पण उघडपणे बोललं जात नाही. मग मुलांचे काही प्रश्न असतात, मुलींचे काय प्रश्न असतात, ही उत्तरं दिली जात नाहीत. त्यामुळं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे रिप्रोडक्शनची हेल्थ बद्दल वुमेन्सला बरीच माहिती नसते, ड्यू टू द आपलं ट्रेडिशन्स, म्हणजे आपल्या परंपरा किंवा आपल्याकडचे असणारे सोशली जे कस्टम्स आहेत, म्हणजे सोशली आपल्याकडे जे बंधन आहेत, त्याच्यामुळं त्या हेल्थबद्दल जास्त बोललं जात नाही. त्यानंतर दुसरं आहे ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमेन. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे हे रिप्रोडक्शनच्या सिस्टीमच्या संदर्भातली आहे, ह्याचीच माहिती नसते. व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल का होते, यांची मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते म्हणजे मेनार्की, तेव्हा शरीरात जसे बदल होतात तसे मनात पण बदल होतात. म्हणजे ॲज अ फिजिकल चेंजेस देअर आर सम माइंड, हे मेंटल चेंजेस आर देअर, पण त्याच्याबद्दल आपल्याकडे कोणी बोलत नाही. काही प्रश्न असतात, म्हणजे आपल्याशी असं का होते, आपल्या बॉडीमध्ये असं का बदल होते, हे प्रश्न मुलांना पण पडतात, म्हणजे मेल आणि फिमेल दोघांनाही पडतात, पण त्याची उत्तरं दिली जात नाहीत. ॲज द म्हणजे हार्मोन सिक्रिशन सुरू झाले, मेन्स्ट्रुएशन सिक्रिशन झाले की तुमच्या बॉडीमध्ये चेंज होणार आहे, तुमची उंची वाढायला लागणार आहे, मुलांच्या मध्ये आवाज तो त्यांचा आवाज घोगरा होतो मुलांचा. त्यानंतर येस सर. हेअर्स ग्रोथ इन काफ म्हणजे काखेत किंवा जेनायटल्स पार्टमध्ये हेअर ग्रोथ होते, ऑर्गन डेव्हलपमेंटमध्ये ही प्रश्नांची उत्तरच येत नाही. मेलमध्ये किंवा फिमेलमध्ये पिंपल्स यायला सुरू होतात चेहऱ्यावर, का तर तुमचे हार्मोन चेंजेस होतात, ह्याबद्दल कुठंच बोललं जात नाही. मग व्हॉट इज अ मेन्स्ट्रुअल सायकल, मग मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे, तर ते वाईट असतं. मग 4 दिवस आता बंद झालं की 4 दिवस घराच्या बाहेर राहायचं मुलींना, ज्यांना मेन्स्ट्रुअल पिरियड येईल. पण म्हणजे हे जे आपल्याकडचे काय जे ट्रॅडिशन ठरवलेलं आहे त्यानुसार असं केलं जायचं. मग ह्यामुळं त्यांना त्याच्याबद्दल घरचे आई वडील पण सांगत नाहीत की हॉट चेंजेस आर देअर, हा का होत आहे. आणि स्कूलमध्ये तर फ्रॉग आणि रॅट शिकवायचे, ह्युमन बिईंग बद्दल काही संबंधच नव्हता. तो आता तुमच्या नवीन सिलेबसमध्ये ते सुरू झालं. नंतर आफ्टर 12th वगैरे पूर्वी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असायची. मग ज्यांना इंजिनिअरिंगला जाणार आहेत त्यांचा काही संबंधच यायचा नाही, त्यांना मग हे प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. हे ब्लिडिंग का होतं, एव्हरी 4 मंथ 4 days ब्लिडिंग का होतं, ह्याची प्रश्नाची उत्तरं मिळतच नाहीत. म्हणून आता पुढे दिलंय बघा, नाव डेज वुमेन्स आर वर्किंग ॲट अ पार विथ द मेन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुली आणि मुलं एकत्र काम करतात, मेन वुमेन. ड्यू टू दिस दे हॅव टू स्टे आउटडोर फॉर द होल डे. मग आता ज्या फिमेल आहेत त्यांना घराच्या बाहेर पडावं लागतं. ब्लिडिंग ऑकर ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल ड्यू टू धिस प्रायव्हेट ऑर्गन जेनायटल ऑर्गन नीड टू बी मेंटेन क्लीन टाइम टू टाइम, अदरवाइज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आर अरायजेस. मग त्यांना महिन्यातील 4 days ब्लिडिंग होणार आहे, मग त्याच्यासाठी हायजीन ठेवलं पाहिजे, मग त्यासाठी पॅड वापरलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इंडियामध्ये आता आत्ता कुठं डेव्हलप झाल्यात. पूर्वी मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये पॅड सुद्धा वापरत नसायचे, जे जुने कापड आहेत ते वापरायचे. मग ते कापड जर वापरलं गेलं तर त्याच्यामध्ये आता काय होणार आहे, युटरस मधून ब्लिडिंग होते बरोबर, 4 4 दिवस इथून ब्लिडिंग होते. तर तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्स नाही वापरले, पॅड्स, हे ब्लिडिंग चालू आहे, तुम्ही जुना कापड वापरलं तर ह्या कापडामधून इन्फेक्शन येतो, आज जाऊन युटरसमध्ये नवीन जंतू बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पॅड असतात ते पॅडमध्ये ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी जास्त असते, त्याच्यामध्ये ब्लड क्लॉट्स जे ब्लिडिंग होणार आहे ते ब्लिडिंग जास्त साठवण्याची क्षमता त्या पॅडमध्ये असते. पूर्वी साधं कापड वापरलं जायचं, तर हे पॅड्स वापरले पाहिजे. तुम्ही हायजीन नाही ठेवलं तर इन्फेक्शन होणार, इन्फेक्शन झालं तर ते पुढच्या बाळाला किंवा न्यू बेबीज रिप्रोडक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतो. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे राईज इन मेन टू. आता हे मुलींच्यात झालं, मग मुलांच्यात पण तसेच प्रॉब्लेम असतात, फक्त मुलांच्यात वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, त्यांना त्याची उत्तरं मिळत नाही. सो इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लिनिनेस ऑफ देअर जेनायटल्स. त्यासाठी त्यांनी त्यांचे जे जेनायटल ऑर्गन्स आहेत, म्हणजे फिमेलमध्ये व्हजायना असेल, मेलमध्ये पेनिस वगैरे असेल, तर त्याची स्वच्छता केली पाहिजे. आणि ह्या हे जे आहे
क्लिनलीनेस वगैरे हे तुम्हाला सांगितलं जावं, तुम्ही स्टडीमध्ये असावं म्हणून तुम्हाला बुकमध्ये हे चॅप्टर दिलेलं आहे, नाहीतर ते रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम होतात. अमंग द व्हेरियस सेक्शुअल डिसीजेस सिपिलिस गोनोरिया ऑकर ऑन लार्ज स्केल. बोथ ऑफ these diseases are caused by bacteria. ऑकरन्स ऑफ शांकर म्हणजे पॅचेस ऑन द व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी. आता तुम्हाला सांगतो हे काय आहे. आता तुम्ही पाहिले कोरोनाचं इन्फेक्शन कसं होतं, सगळ्यांना माहिती आहे की माहिती आहे ना कोरोनाचं इन्फेक्शन कसं होतं. डायरेक्ट हो कॉन्टॅक्ट. सर. मी आता तुमच्याशी बोलत असेल, मला असेल तर तुम्हाला इन्फेक्शन होणार. ही माझ्या हातावरती तुम्हाला लुई पाश्चर माहिती आहे का? लुई पाश्चर नावाचा सायंटिस्ट, काय सर? लुई पाश्चर नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी सुरुवातीला मायक्रोस्कोप खाली पाहिलं, म्हणजे शोध लागला की त्याला मायक्रोस्कोप खाली बॅक्टेरिया दिसायला लागले. मग त्यांनी ग्लोव्ज घातला. मग त्यांनी ग्लोव्ज घातल्यानंतर त्यांनी थोड्या दिवसांनी ग्लोव्ज पाहिला तर ग्लोव्जवर पण बॅक्टेरिया दिसायला लागले. मग त्यांनी मास्क लावायचा, तो मास्कवर पण बॅक्टेरिया दिसायला लागले. मग त्याच्या थोड्या दिवसात लक्षात असं आलं की हे बॅक्टेरिया व्हायरस सगळीकडे आहेत, माझ्या हातावरती आहेत, ग्लोव्जवरती आहेत, ते दिसत नाही. जसं आपण जगतोय तसं ते बॅक्टेरिया व्हायरस जगतायत. व्हायरस तर लिव्हिंग नसतात पण ते असतात, ते आपल्याला हार्म करत नाही. जेव्हा आपली इम्युन सिस्टीम डाऊन होते त्यावेळेस ते आपल्या बॉडीत एंटर करतात. आता आता हे ते काय सांगितलंय, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ब्लिडिंग होतं. आता मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ब्लिडिंग झालं, इथून बॅक्टेरिया व्हायरस एंट्री करू शकतात. ओके. आता दुसरी गोष्ट आहे, हे व्हजाइना आहे आणि मेलमध्ये पेनिस आहे, त्याच्यावर पण बॅक्टेरिया व्हायरस असणार आहेत. बरोबर बरोबर लक्षात येते का? जेव्हा कॉप्युलेशन होतं तेव्हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट येतो, तेव्हा पेनिसचा भाग ह्या ठिकाणी आल्यानंतर पेनिसचे सम व्हायरस बॅक्टेरिया ह्या ठिकाणी एंटर करणार आहेत आणि ह्या ठिकाणचे जे व्हायरस बॅक्टेरिया आहे ते पेनिसमध्ये एंटर करू शकतात. आणि ह्यावेळेस जे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात त्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन म्हणतात. STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. म्हणजे ॲट द टाइम ऑफ सेक्स जेव्हा एकमेकाकडून व्हायरसेस बॅक्टेरिया एकमेकाला इन्फेक्शन होतं, STD म्हणतात. जसं कोरोनाचं इन्फेक्शन आपण एकमेकाशी क्लोज कॉन्टॅक्टमध्ये बोललो, एकमेकाच्या समोर होऊन म्हणजे अंतरात बोललो की जसं कोरोनाचं इन्फेक्शन होतं, त्याच टाईपमध्ये सेक्शुअलच्या ह्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. आता सगळ्यात मोठं सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन कुठलं आहे तर HIV. HIV माहिती आहे तुम्हाला? हो सर. एड्स. तर सर नाव ऐकलं हा का? ह्युमन नाव ऐकलंय सर. जसा हा कोरोना व्हायरस आहे तसाच HIV सुद्धा व्हायरस आहे. HIV हे व्हायरसचं नाव आहे, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. हा व्हायरस एकापासून दुसऱ्याकडे, जसा कोरोना हा डायरेक्ट कॉन्टॅक्टने होतो तसा HIV कसा जातो. HIV आहे, सिपिलिस आहे, त्यानंतर बाकीचे जे आहे गोनोरिया आहे, हे व्हायरसचे वेगवेगळे डिसीजचे वेगवेगळे प्रकार आहेत. सिपिलिस असेल म्हणजे ट्रायपोडियम पेलिडियम हे त्या व्हायरसचं नाव आहे. सिपिलिस, त्यानंतर एड्स, हे सगळे आजारांची नाव आहेत. त्यात वेगवेगळे व्हायरसेस बॅक्टेरिया असतात. हे आपल्या शरीरामध्ये एंट्री करतात ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. तर समजा मेल किंवा फिमेलमध्ये, ठीक आहे, मेल किंवा फिमेलमध्ये जर HIV व्हायरस असेल तर हा HIV व्हायरस ॲट द टाइम ऑफ द सेक्स त्या एकमेकांकडून ट्रान्सफर होऊ शकतो. सिपिलिस पण होऊ शकतो, गोनोरिया पण होऊ शकतो. तर हे आता डायरेक्ट सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे. त्यानंतर HIVचा ट्रान्सफर कसा होतो, डायरेक्ट ब्लड कॉन्टॅक्ट, म्हणजे एकमेकाचं इंजेक्शन वापरलं किंवा ज्या व्यक्तीचं ब्लड आहे त्याचं तुम्हाला ब्लड दिलं गेलं तर HIV किंवा सिपिलिस हे होऊ शकतात. पण आता ते चान्सेस खूप कमी आहेत. मग हे इन्फेक्शन रोखायचं कसं? समजा हे इन्फेक्शन रोखायचं, आता जेव्हा फर्स्ट टाइम सेक्शुअल म्हणजे ज्यांचे मॅरिड कपल आहेत त्यांचे फर्स्ट टाइम सेक्स होणार त्यावेळेस थोडेफार बॅक्टेरिया व्हायरस एकमेकाला एक्सचेंज होऊ शकतात आणि त्यावेळेस थोडंफार इन्फेक्शन होऊ शकतं. पण अननोन असतील म्हणजे अदर दॅन मॅरिड कपल असेल तर त्यांच्यातून एकमेकाचं इन्फेक्शनचे चान्सेस असतात. तर इन्फेक्शन कसं रोखता येतं तर कंडोम वापरल्यानंतर. तर कंडोम एक बॅरियर असतं, ते बॅरियर म्हणून इन्फेक्शनचं ट्रान्सफर रोखता येतं.
हे हे तुम्हाला शिकवण्याचा उद्देश असा आहे की की जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे आजार आहेत ते तुम्हाला रोखता येतात. इथे लिहिलंय अमंग द व्हेरियस सेक्शुअल डिसीज. सेक्शुअल डिसीज म्हणजे सेक्सच्या संदर्भानं ट्रान्सफर होणारे डिसीज कुठले आहेत? सिपिलिस, गोनोरिया ऑकर ऑन लार्ज स्केल, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आढळून येतात. त्यातल्या त्यात HIV चा स्प्रेड आता जरी कमी झाला असेल तर HIV हा याच माध्यमातून पसरला जातो. त्यानंतर बोथ ऑफ दीज डिसीजेस आर कॉज्ड बाय बॅक्टेरिया, म्हणजे कुठला? सिपिलिस आणि गोनोरिया. ऑकरन्स ऑफ शँकर आणि पॅचेस, म्हणजे हे आजार झाले का कसं कळणार? तर ह्याची लक्षणं आहेत की पॅचेस ऑकर ऑन द जेनायटल्स, म्हणजे फिमेलमध्ये वजायनाच्या बाहेरचा जो पार्ट असतो आणि मेलमध्ये पेनिसच्या ठिकाणी पॅचेस होतात. त्या दोन प्रकारचे पॅचेस येतात. एक म्हणजे बटन असतं ना तुमच्या शर्टचं, त्या टाईप गोल गोल अशा जखमा होतात, चट्टे उठतात, किंवा द्राक्षाच्या घडासारखे फोड येतात. त्याला काय म्हणतात की पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी इन्क्लुडिंग जेनायटल. खूप ऍडव्हान्स झाला तर पूर्ण शरीरावरती तुमच्या चकते 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 येतात. तर त्याला म्हणजे पॅचेस ऑन जेनायटल. जेनायटल म्हणजे सेक्स ऑर्गन आणि ऑल ओव्हर द बॉडी. रॅशेस, फिवर, इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट, मग त्याच्यामध्ये जॉईंट दुखतात, ताप येतो, त्यानंतर केस गळायला लागतात, एटसेट्रा आर द सिम्पटम्स ऑफ सिपिलिस. हे सिपिलिसची लक्षण आहे. सिपिलिस हा सेक्शुअली ट्रान्समिटेड आजार आहे. त्याची काय लक्षणं आहेत की पॅचेस ऑन जेनायटल्स ऑल ओव्हर द बॉडी, त्यानंतर फिवर, जॉईंट पेन आणि बॉडी एक, हे जे लक्षण आहेत. रॅशेस, हे सगळे कशाची लक्षण आहे? सिपिलिस. सिपिलिस हे आजाराचं नाव आहे, फक्त लक्षात ठेवा, जो सेक्सच्या माध्यमातून पसरू शकतो. पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग द युरिनेशन, म्हणजे काय? युरिनला गेल्यानंतर लघवी करताना युरिनेशनच्या वेळेस बर्निंग आणि पेनफुल, लघवीला करताना दुखतं किंवा खूप आग होते. उझिंग ऑफ द पस, किंवा पेनिसमधून पू बाहेर येतो. अँड इन केस ऑफ फिमेल व्हजायनातून बाहेर येतो. इन्फ्लेमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, ॲनस, थ्रोट, आयज एटसेट्रा. सिम्पटम्स ऑफ गोनोरिया. गोनोरियामध्ये काय होतं? गोनोरिया नावाचं दुसरं इन्फेक्शन आहे. त्याच्यामध्ये पेनिसमधून लघवी करताना म्हणजे युरिनेशनच्या वेळी आग होणे, त्यानंतर दुखणं किंवा त्यातून पू बाहेर पडणं, हे गोनोरियाचं आहे. आणि HIV तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे, हे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे. आता ह्यांनी लास्ट हे कळलं का तुम्हाला? STD, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. हो सर. हो सर. तुमच्या बुकमध्ये HIV बद्दल लिहिलं नाही, फक्त सिपिलिस आणि गोनोरिया बद्दल सांगितलंय. हे कशामुळे होतात? तर ड्यू टू द सेक्शुअल कॉन्टॅक्ट, म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या वेळेस होतात. पण ज्यांचं मॅरिड झालेलं आहे त्यांना सुरुवातीला थोडाफार त्रास होतो किंवा होत नाही, त्यानंतर ते बॅक्टेरिया सूट झाले, बॅक्टेरिया व्हायरस, की परत त्रास होत नाही. पण दोन्हीपैकी एकाला सिपिलिस असेल, गोनोरिया असेल, तर तो एकमेकाला होतं किंवा होणाऱ्या बाळाला सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतो. तर हे टाळायचं असेल तर कंडोमचा यूज करता येतो. आता लास्ट टॉपिक, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. आता 1901 ला आपलं पॉप्युलेशन एवढं होतं आणि 2011ला 121 करोड एवढं आहे. म्हणजे हा सर, माझा एक क्वेश्चन आहे. हा जेव्हा मेल मधून हार्मोन्स बाहेर पडतात तेव्हा मेलची प्रकृती बिघडते का? नाही. हा, ते तुम्हाला हे बुक्स मध्ये नाही, मी तुमचे हे सांगतो. म्हणजे जे कॉप्युलेशनच्या वेळेस सिमेन म्हणायचंय ना, स्पर्म आणि हे, बरोबर ना? सिमेनच म्हणायचं ना, स्पर्म आणि हे. हो सर. हा, आता मी सांगतो. आता हे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आपण पाहिलं होतं काय? एक मिनिट. हा, हॅलो हॅलो. हा, वरती. हा हा, हो, घरी घरी. हो, या या. हो हो हो, सॉरी. तर जेव्हा तुम्हाला मी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, हे टेस्टीज आहेत, ह्या टेस्टीज मध्ये
कंटिन्युअस स्पर्म फॉर्मेशन प्रोसेस चालू असते. हा जो स्पर्म आहे, हा स्पर्म जेव्हा तयार होतो तो 20 डेज मध्ये ह्या इपिडायमिस मध्ये राहतो. म्हणजे जो स्पर्म बाहेर पडणार आहे इजॅक्युलेशनच्या वेळेस, तो स्पर्म 20 डेज पर्यंत त्या इपिडिडायमिस मध्ये राहतो आणि त्यानंतर तो जेव्हा कॉप्युलेशन म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट होतो तेव्हा तो बाहेर पडतो. इन केस सेक्शुअल कॉन्टॅक्ट नाही झाला तर हा ऑटोमॅटिकली बाहेर पडतो. त्याला त्याला हे म्हणतात नाईटफॉल. म्हणजे हे जे स्पर्म एक्स्ट्रा तयार झालेले आहेत हे स्पर्म ह्याच्यातून बाहेर पडतात. म्हणजे इन केस ऑफ मेल काय होतं, एक्सायटेशन झालं, एक्सायटेशन ड्यू टू द हार्मोन, त्यांच्या मनामध्ये विचार आले किंवा झोपेमध्ये ते सिमेन बाहेर पडतं. आणि ही जी प्रोसेस आहे ही नॉर्मल आहे, इट इज अ नॉर्मल फिनॉमिना. जर हे सिमेन हे 20 डेजमध्ये डिपॉझिट आहे, ते जर आपण वापरलं नाही तर ते यातून बाहेर पडतं. आता हे जे सिमेन फॉर्मेशन आहे, हे सिमेन फॉर्मेशन किंवा स्पर्म फॉर्मेशन ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ते जास्त प्रमाणात वापरलं गेलं तर शरीराला काही तोटा होत नाही. हे मिसकन्सेप्शन आहे. आता जसं फिमेलमध्ये प्रत्येक वेळेस oocyte तयार होणार आहे, त्यामुळे काय फिमेलची बॉडी काय कमी होणार आहे का, त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस होणार आहेत का? नो. तर जसं नॅचरल प्रोसेस कुठल्या कुठल्या आहेत, नॅचरल प्रोसेस आहे स्लीप आहे, युरिनेशन म्हणजे तुम्ही युरिन आहे, टॉयलेटला जाताय, या सगळ्या नॅचरल प्रोसेस आहेत. त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. तुम्हाला स्वेटिंग घाम येतो, नॅचरल प्रोसेस. तसं हे जे सिमेन फॉर्मेशन आहे त्यातून सिमेन बाहेर पडणं, स्पर्म बाहेर पडणं ही नॅचरल प्रोसेस आहे. ते खूप जास्त प्रमाणात वापरलं म्हणून तुमच्या शरीराला तोटा होत नाही, त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही. कळलं? आता अजून कोणाला काही शंका आहे का? नो सर. नो सर. आता लास्ट हे काय पॉप्युलेशन एक्सप्लोजन हे सोपं आहे, तुम्ही वाचू शकता की आता पॉप्युलेशन जर थांबवायचं असेल तर आता गव्हर्नमेंटनीच पॉलिसी केलेली आहेत की दोनच हे असले पाहिजेत. एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन अ शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड पॉप्युलेशन एक्सप्लोजन. जास्त प्रमाणात जर जास्त मुलं होत असतील, ग्रोथ ऑफ द काय म्हणतात ऑफस्प्रिंग, पॉप्युलेशन विदिन अ शॉर्ट ड्युरेशन, थोड्याच काळामध्ये पॉप्युलेशन वाढत असेल तर त्याला पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे स्फोट व्हायला लागला, लोकसंख्येचा स्फोट. यू मे हॅव रिअलाइज फ्रॉम द टेबल गिव्हन बिसाइड अबाउट द पॉप्युलेशन ग्रोथ. आता हे बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये ते ग्रोथ होत आहे. म्हणजे पहिलं सुरुवातीला हळूहळू करोड, म्हणजे आता डबल. आता ह्याच बघा 10 वर्षामध्ये साधारणपणे 19 करोडच्या वरती ते पॉप्युलेशन वाढत गेलेलं आहे. आणि यू हॅव रिअलाइज त्याचं काय परिणाम होतात फास्ट पॉप्युलेशन ग्रोथचे. व्हेरियस प्रॉब्लेम लाईक अनएम्प्लॉयमेंट, सगळीच लोक जास्त प्रमाणात लोक झाली तर त्यांना रोजगार मिळणार नाही. त्यानंतर काय कोरोना पण होऊ शकतो ना? नाही, पॉप्युलेशनचा काय संबंध. पॉप्युलेशन वाढलं तर कोरोना जास्त स्प्रेड होऊ शकतो. एकमेकांना होऊ शकतो ना, पॉप्युलेशन जास्त स्प्रेड वाढू शकतो, स्प्रेड वाढू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाला काम मिळणार नाही, अनएम्प्लॉयमेंट. परत समजा आता घरात 4 लोक आहे आणि 10,000 रुपये मिळत असतील तर 2,500 पण त्याच्याऐवजी 10 लोक झाली तर 1,000 म्हणजे तुमचं इन्कम कमी होतं. आणि म्हणजे इन्कम तेवढंच राहतं पण पर कॅपिटा इन्कम म्हणजे पर हेड इन्कम कमी होतं. त्यामुळे तुम्हाला पैसे मागून घ्यायला लागतात, त्यामुळे तुमचे लोन, स्ट्रेस, नॅचरल रिस्पॉन्स हे सगळं वाढत जातं. देअर इज ओनली वन सोल्युशन फॉर अस सच प्रॉब्लेम इज पॉप्युलेशन कंट्रोल, फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंग म्हणजे की एक किंवा 2च्या वर मुलं नसली पाहिजेत. जसं चीनमध्ये ओनली 1 बेबी आहे, भारतामध्ये 2 बेबीज, 2च्या वर मुलांचं करायचं नाही असं आहे. पण ज्यांना 2च्या वर मुलं होतात त्यांना कुठल्याही गव्हर्नमेंट स्कीम मिळत नाही. तर हे पॉप्युलेशन एक्सप्लोजन समजलं का? हा चॅप्टर संपलाय. हो सर. उद्या आपण क्वेश्चन आन्सर ह्याच्यावरती घेऊ. आता कोणाला काही शंका आहे का? नो सर. कुणाला काय विचारायचं असलं तर विचारू शकता.